तुमची आणि राजीवजींची पहिली भेट कशी झाली होती आणि लग्न करण्याचा निर्णय कधी घेतलात? पहिली भेट म्हणजे जी आपली रेग्युलर महाराष्ट्रीयन जी पूर्वीची पद्धत होती, चहा पोह्यांचा कार्यक्रम असायचा आणि बघायला यायची मंडळी. तर अशा पद्धतीनं ते आले होते आमच्याकडे घरी आणि त्यावेळेसच आमची पहिली भेट झाली होती. आणि त्या दिवशीच पाहता क्षणीच त्यांनी सांगितलं होतं की तुझा होकार असेल तर मला हे लग्न करायचंय. तर अशा पद्धतीनं मग पुढे हे चर्चा सुरू झाली आणि मग त्याचं रूपांतर पुढे मग आमच्या लग्नामध्ये झालं. त्या काळातल्या काही आठवणी, कारण त्यावेळी तुम्ही नाशिकच्या, म्हणजे एक पूर्ण म्हणजे भाजीपासून सगळ्याच गोष्टी, भाषा, सगळ्याच गोष्टी बदलतात नाही म्हटलं तरी. तर मग नाशिकचं एक वेगळेपण आहे आणि हिंगोलीमध्ये ऍडजस्ट होताना असं म्हणजे कसं जाणवलं? किंवा त्यावेळी राजीवजींनी पण सांगितलं असेल की असं असं घर आहे किंवा असं परिवार आहे, असं कामाचा एक व्याप आहे, तर काय जाणवलं त्या काळात? सुरुवातीचा काळ खूप कठीण होता, कारण पूर्ण मॉडिफिकेशनच होतंय. शहराकडून गावाकडे येणं आणि जसं तुम्ही म्हटले की खाण्याच्या पद्धती, ह्या पद्धती तिकडच्या नाशिककडचं आणि इकडचं मध्ये फार, इकडे खूप स्पायसी फूड असतं किंवा वेगळ्या पद्धतीचं सगळं असतं. तर पहिले ऍडजस्ट व्हायला खूप डिफिकल्ट गेलं. पण राजीवजींची साथ होती आणि ते सोबत आहेत हीच भावना माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि त्याच्यामुळे मी असं पटकन ऍडजस्ट झाली. असं मला म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्यांनी असं कधी जाणवूच दिलं नाही की मी सासरी आली. म्हणजे ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे माझं लग्न झालं तर पहिल्या दिवशी विदाईच्या वेळेस म्हणजे मी रडली तर ते सुद्धा रडले. दिस वॉज द पोझिशन. आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी मला इतकं छान सांभाळलं की मला असं वाटलंच नाही की मी सासरी आहे म्हणून. आणि म्हणून मग त्यांच्यामुळे मला खूप सोपं गेलं तिथे राहणं. आणि मग हळूहळू काळ कसा लोटत गेला पुढे आणि इतकी वर्ष कुठे मागे निघून गेली कळालंच नाही.